Good morning student. In last lecture we learn about the concept of attitude. In that we learn about the meaning of attitude, then the definition of attitude and features of attitude. In today's lecture we learn about the functions of consumer attitude and the nature or the feature of consumer attitude. So we start with first function of consumer attitude. So the first is the utilitarian function. Consumer attitude fulfill the utilitarian functions as they guide and educate the consumer in achieving their desired needs. Attitude help the consumer in achieving their expected benefit. For example, the buyer want to purchase a TV set with the modern technology and efficient after-sale service support. Here, the buyer will be attracted by the message of those brands which provide both the services efficiently. Such attitude toward these brands will help the consumer to select the brand which will fully satisfy his two attributes. The consumer will get a full satisfaction from the TV purchase, and possible failure and disappointment in the purchase is also avoided. Thus, the attitude facilitates the selection of right product which will offer the maximum satisfaction and the pleasure to the consumer. Marketer and the advertiser should give attention to this point for the consumer satisfaction and the sales promotion. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला फंक्शन दिले ते म्हणजेच द युटिलिटरियन फंक्शन, म्हणजेच कंझ्युमर ॲटिट्यूडच्या माध्यमातून युटिलिटरियन फंक्शन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला फुलफिल झालेलं दिसून येतं. तर युटिलिटरियन फंक्शन म्हणजेच काय, तर आपले जे काही डिझायर नीड्स असतील ते अचीव करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर ॲटिट्यूडच्या माध्यमातून गाईड केलं जातं किंवा एज्युकेट हे कंझ्युमरला केलं जातं. त्यालाच ठिकाणी आपण युटिलिटरियन फंक्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या उपयुक्त अशी जी काही वेगळ्या प्रकारची फंक्शन्स आपण त्या ठिकाणी अचीव करत असतो, मग ती वेगळ्या प्रकारची जी काही उपयुक्त अशी जी काही फंक्शन्स आहेत त्यालाच आपण युटिलिटरियन फंक्शन असं म्हटलं जातं. मग ही जी काही फंक्शन्स आहेत ती कंझ्युमर ॲटिट्यूडच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला अचीव करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपले जे काही डिझायर नीड्स असतील त्या अचीव करण्यासाठी कंझ्युमर ॲटिट्यूडच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला गाईड केलं जातं किंवा एज्युकेट हे केलं जातं. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपले जे काही एक्सपेक्टेड बेनिफिट आहेत, म्हणजेच एखाद्या प्रोडक्टपासून असेल एखाद्या सर्व्हिसपासून असेल, आपले जे काही एक्सपेक्टेड बेनिफिट जे आहेत ते अचीव करण्यासाठी देखील आपल्याला ॲटिट्यूडची मदत झालेली दिसून येते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखाद्या कंझ्युमरला त्या ठिकाणी टी व्ही सेट बाय करायचा आहे, मग तो टी व्ही सेट कशा पद्धतीचा पाहिजे, तर त्या ठिकाणी मॉडर्न टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये असली पाहिजे, त्याचबरोबर आफ्टर सेल सर्व्हिस जी आहे ती चांगल्या पद्धतीची असली पाहिजे, असे दोन एक्सपेक्टेशन त्या कंझ्युमरचे आहेत. तर तो कोणत्या ब्रँडकडे त्या ठिकाणी अट्रॅक्ट होईल, तर अशा प्रकारच्या ब्रँडकडे किंवा अशा प्रकारच्या ब्रँडच्या ॲडव्हर्टाइजमेंटकडे तो अट्रॅक्ट होईल जे किंवा जो ब्रँड जो आहे तो त्या ठिकाणी त्याचे दोन्ही एक्सपेक्टेशन जे आहे ते फुलफिल करू शकतो. म्हणजेच मॉडर्न टेक्नॉलॉजी टी व्ही देखील त्याला प्रोव्हाइड करेल, त्याचबरोबर आफ्टर सेल सर्व्हिस सपोर्ट जो आहे तो देखील चांगल्या पद्धतीचा प्रोव्हाइड करेल. अशा प्रकारचा जो काय ज्या ब्रँडच्या माध्यमातून मेसेज प्रोव्हाइड केला जाईल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट केली जाईल त्याच्याकडेच तो कंझ्युमर आपल्याला जास्तीत जास्त अट्रॅक्ट झालेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपला जो काय ॲटिट्यूड आहे एखाद्या प्रोडक्टबद्दल, म्हणजेच त्या कंझ्युमरचा त्या टी व्ही सेटबद्दलचा जो काय ॲटिट्यूड आहे त्याच्या माध्यमातून त्याला ब्रँड जो आहे टी व्ही परचेससाठी ब्रँड जो सिलेक्शन करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपल्याला एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा जो काय आपला ॲटिट्यूड आहे, त्या स्पेसिफिक प्रोडक्टबद्दलचा जो काय ॲटिट्यूड आहे याच्या माध्यमातून आपल्याला त्या प्रोडक्टचा ब्रँड सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी एखादा प्रोडक्ट परचेस केल्याच्या नंतर त्याच्याबद्दलच्या ॲटिट्यूडच्या माध्यमातून जर आपण त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी केलं तर त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन जे आहे ते ठिकाणी आपल्याला मिळालेलं दिसून येतं. म्हणजेच त्या प्रोडक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं सॅटिस्फॅक्शन हे आपल्याला मिळालेलं दिसून येतं. त्याचबरोबर प्रोडक्ट परचेस केल्याच्या नंतर जे काही फेल्युअर येत असेल किंवा जी काही डिसअपॉइंटमेंट त्या ठिकाणी येत असेल ती देखील त्या ठिकाणी आपल्याला अवॉइड करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपण एक्झाम्पल आता बघितलं तर त्यामध्ये जर ॲटिट्यूडच्या माध्यमातून ते प्रोडक्ट जर खरेदी केलं, म्हणजेच त्याला ते दोन एक्सपेक्टेशन होते, ते एक्सपेक्टेशननुसार त्या ठिकाणी प्रोडक्ट आपल्याला टी व्ही सेट जो आहे तो खरेदी केलेला दिसून येतो. जर त्याचे एक्सपेक्टेशन न ठेवता त्या ठिकाणी ॲटिट्यूडच्या माध्यमातून जर प्रोडक्ट खरेदी केलं नाही तर त्याचे जे काही सॅटिस्फॅक्शन लेवल जी आहे ती आपल्याला कमी झालेली दिसून येते किंवा डिसअपॉइंटमेंट जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ॲटिट्यूडच्या माध्यमातून योग्य पद्धतीने त्या ठिकाणी योग्य असं राईट प्रोडक्ट त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते आणि त्याच्या माध्यमातून मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन जे आहे किंवा प्लेजर जे आहे ते कंझ्युमरला आपल्याला मिळालेलं दिसून येतं. त्यामुळेच प्रत्येक मार्केटर असेल किंवा ॲडव्हर्टायझर जो असेल त्यांनी या पॉईंटकडे लक्ष देऊन किंवा ॲटिट्यूड जो आहे कंझ्युमर ॲटिट्यूड जो आहे याच्याकडे फोकस करून त्या ठिकाणी कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन असेल किंवा सेल्स प्रमोशनसाठी त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात मार्केटर असेल ॲडव्हर्टायझर हे त्या ठिकाणी आपल्या उपयोग करताना दिसून येतात. अशा पद्धतीने ॲटिट्यूड जो आहे तो युटिलिटरियन फंक्शन आपल्याला रन करताना दिसून येतो किंवा युटिलिटरियन फंक्शन जे आहे हे कंझ्युमर ॲटिट्यूडच्या माध्यमातून रन केलेलं आपल्याला दिसून येतं.
Next is value expressive function. Attitude reflect the consumer self-image, value and outlook, particularly in the high involvement product like a TV, car, mobile, bike, etc. If the consumer hold a positive view towards in the fashion product, his attitude will reflect while purchasing a new TV, car and two-wheeler. For example, the aggressive young man may choose to purchase a Royal Enfield Bullet 500cc bike to project a macho image. Attitude that perform a value expressive function relate to the consumer self concept. Here the consumer purchases a specific costly product and also express his opinion that reflect his strong beliefs and the self concept. नेक्स्ट फंक्शन दिलं ते म्हणजेच द व्हॅल्यू एक्सप्रेसिव्ह फंक्शन. म्हणजेच तरी काही आपल्या लक्षात येईल की ॲटिट्यूडच्या माध्यमातून प्रत्येक कंझ्युमरचे जे काही सेल्फ इमेज असेल, त्याचे व्हॅल्यूज असतील किंवा एखाद्या प्रोडक्टबद्दलचे जे काही आउटलुक असेल, हा तरीके आपल्याला एक्सप्रेस केलेला दिसून येतो. मग हे केव्हा होतं तर पर्टिक्युलरली हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्ट म्हणजेच त्या ठिकाणी टी व्ही असेल, कार असेल, मोबाईल असेल, बाईक असेल, याच्यासारख्या हाय इन्व्हॉल्वमेंट प्रोडक्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमरचे जे काही व्हॅल्यूज असतील त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेस केलेल्या दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात येईल की जर त्या ठिकाणी फॅशन प्रोडक्टबद्दल त्या ठिकाणी कंझ्युमरने जर पॉझिटिव्ह व्ह्यू पॉईंट त्या ठिकाणी ठेवला असेल तर त्याचा जो काय ॲटिट्यूड असेल किंवा त्याचा जो काय व्ह्यू पॉईंट आहे तो त्याच्या पर्चेसिंग टाईमला ठिकाणी आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसून येतो. म्हणजेच एखाद्या टी व्हीच्या ब्रँडबद्दल असेल, एखाद्या कारच्या ब्रँडबद्दल असेल किंवा टू व्हीलरच्या ब्रँडबद्दल असेल, जो काय त्याचा व्ह्यू पॉईंट असेल तो त्या प्रोडक्टच्या परचेसच्या वेळेला ते प्रोडक्ट खरेदी करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की एखादा अग्रेसिव्ह यंग मॅन असेल तर तो त्या ठिकाणी आपल्याला त्याची जी काही इमेज आहे ती मॅच करण्यासाठी त्या ठिकाणी काही वेळेला रॉयल एनफिल्डची बुलेट आहे 500cc हे त्या ठिकाणी आपल्याला परचेस करताना दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की कंझ्युमरचे जे काही सेल्फ कॉन्सेप्ट असेल किंवा सेल्फ इमेज असेल याच्या रिलेटेड त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट जे आहेत ते आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ॲटिट्यूडच्या माध्यमातून कंझ्युमरचे जे काही सेल्फ कॉन्सेप्ट असतील किंवा सेल्फ इमेज जे असतील किंवा त्याचे जे काही व्हॅल्यू असतील या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेस झालेल्या दिसून येतात. आणि त्यानुसार कंझ्युमर जो आहे तो स्पेसिफिकली त्या ठिकाणी आपल्याला कॉस्टली प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करून त्याचे जे काही बिलीफ्स असतील किंवा त्याचे जे काही सेल्फ कॉन्सेप्ट जे आहे ते आपल्याला एक्सप्रेस करताना दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ॲटिट्यूडच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हॅल्यू एक्सप्रेशन फंक्शन जे आहे ते देखील आपल्याला रन केलेलं आपल्याला दिसून येतं. Next is the ego defensive function. This function protect the consumer against internal and external anxieties and the environment. Attitude formed to protect the ego or the self-image from the anxiety and threats help fulfill this function. The application of this function is visible in the consumer evaluation and the selection of product. Many personal care products like a mouthwash, deodorant, cosmetic, etc. are advertised in way that serve this purpose. This function is important as it gives the protection from the anxiety to the buyer or the purchaser. He strongly feels that his buying decision was perfectly correct. नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला फंक्शन दिले ते म्हणजेच इगो डिफेन्सिव्ह फंक्शन. तर यामध्ये नेमकं काय केलं जातं तर त्या ठिकाणी ॲटिट्यूडच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही एन्झायटीज असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही प्रॉब्लेम असतील याच्यापासून प्रोटेक्शन देण्याचं काम हे त्या ठिकाणी इगोच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की एक कंझ्युमरचा जो काही इगो असेल किंवा त्याचे जे काही सेल्फ इमेज असतील याच्यावरती वेगळ्या प्रकारचे एन्झायटीज असतील किंवा वेगळ्या प्रकारचे थ्रेट्स असतील हे ठिकाणी आपल्याला अफेक्ट करताना दिसून येतात. मग हे होणारे अफेक्ट जे आहेत त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळवण्याचं काम हे ॲटिट्यूडच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने इगो डिफेन्सिव्ह फंक्शन हे तरीकेने आपल्याला रन केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की ॲटिट्यूडच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट असतील त्याचं इव्हॅल्युएशन करणं असेल किंवा प्रोडक्ट सिलेक्शन करण्यासाठी देखील आपल्या ठिकाणी ॲटिट्यूडची मदत झालेली दिसून येते. म्हणजेच आपला इगो असेल, आपली सेल्फ इमेज असेल त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे काही प्रोडक्ट असेल ते इव्हॅल्युएट करणं असेल म्हणजेच कंझ्युमरला वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट इव्हॅल्युएशन करणं असेल किंवा वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहे ते सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. आणि हे फंक्शन जे आहे ते कोणत्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं तर वेगळ्या प्रकारचे जे काही पर्सनल केअर प्रोडक्ट असतील म्हणजे सेकंडी माउथवॉश असेल किंवा डिओड्रंट्स असतील, कॉस्मेटिक्स असतील याच्यासारखे जे काही प्रोडक्ट आहेत याची ॲडव्हर्टाइजमेंट करत असताना हे फंक्शन्स त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात यूज केलेले दिसून येतात. जेणेकरून वेगळ्या प्रकारचे काही एन्झायटीज असतील कंझ्युमरच्या माइंडमध्ये त्या कशा पद्धतीने दूर करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि त्याच्या माध्यमातून कंझ्युमरचा जो काही बाईंग डिसिजन आहे तो कशा पद्धतीने योग्य आहे हे त्या ठिकाणी पटवून देण्याचं काम याच्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने ॲटिट्यूड जो आहे तो इगो डिफेन्सिव्ह फंक्शन देखील आपल्याला रन करताना दिसून येतो की आपले जे काही इगो असेल किंवा आपले जे काही सेल्फ इमेज असेल याच्यावरती जे काही वेगळ्या प्रकारचे फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्ट करत असतात त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला ॲटिट्यूडच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज द नॉलेज फंक्शन.
Individuals or the consumer always seek to have information and knowledge directly or indirectly through experience. Attitude helps the people organize the considerable amount of information to which they are expressed every day. They ignore the irrelevant information but store what they consider meaningful and useful. Every marketer uses the competitive advertisement to change the consumer negative attitude to positive attitude with the help of this function. Here, the marketer tries to improve the consumer attitude toward their product through the attractive positioning. The benefit of the product or the brand over the competitive product or brand are made clear. This raises the knowledge level of the consumer and enables them to select the appropriate product or brand. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फंक्शन्स दिले ते म्हणजेच नॉलेज फंक्शन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा एखादा कंझ्युमर जो असेल तो त्या ठिकाणी त्याच्या एक्सपिरियन्समधून त्या ठिकाणी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन असेल किंवा वेगळ्या प्रकारचं नॉलेज जे असेल त्या ठिकाणी त्याचे एक्सपिरियन्समधून त्या ठिकाणी आपल्याला गेन करताना किंवा आपल्याला मिळवताना दिसून येतो. त्याचबरोबर आपला जो काय ॲटिट्यूड आहे याच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ऑर्गनाईज करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून प्रत्येक कंझ्युमर जो आहे तो डे टू डे ॲक्टिव्हिटी त्याप्रमाणे आपल्याला एक्सपोज करताना आपल्याला दिसून येतो की त्यानुसार ठिकाणी आपल्याला त्याचे जे काही व्ह्यू पॉईंट असतील ते आपल्याला एक्सप्रेस करताना दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ॲटिट्यूडच्या माध्यमातून जी काही इरिलेव्हंट इन्फॉर्मेशन जी आहे ती त्या ठिकाणी इग्नोर करून जी काय मिनिंगफुल इन्फॉर्मेशन असेल किंवा युजफुल इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रत्येक कंझ्युमर जो आहे किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती आपल्याला स्टोअर करताना दिसून येतात. आणि त्याच्यानुसारच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे काही प्रोडक्ट असतील किंवा वेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस असतील त्याच्याबद्दलचे जे काही स्वतःचे व्ह्यू पॉईंट असतील हे त्या ठिकाणी आपल्याला तयार करताना दिसून येतात. त्याचबरोबर या फंक्शनचा यूज करून म्हणजेच नॉलेज फंक्शनचा यूज करून प्रत्येक मार्केटर जो आहे तो ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून कंझ्युमर ॲटिट्यूड जो आहे तो कशा पद्धतीने चेंज करता येईल म्हणजेच एखाद्या प्रोडक्टबद्दलचा जो काही निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे तो चेंज करून आपल्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करता येईल याच्याकडे या फंक्शनच्या माध्यमातून आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपले जे काही कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट असेल किंवा कॉम्पिटिटिव्ह ब्रँड असेल त्याच्यामध्ये आणि आपल्या प्रोडक्टमध्ये काय डिफरन्स आहे किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी डिफरन्स आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी बेनिफिट आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला या फंक्शनच्या माध्यमातून एक्सप्रेस केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर अट्रॅक्टिव्ह पोझिशनिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या कंझ्युमरला जास्तीत जास्त कशा पद्धतीने अट्रॅक्ट करता येईल किंवा ठिकाणी कंझ्युमर ॲटिट्यूड जो आहे आपल्या प्रोडक्टबद्दलचा तो कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि अल्टिमेटली याचा बेनिफिट हा ठिकाणी कंझ्युमरला आपल्याला झालेला दिसून येतो. तर तो कशा पद्धतीने तर चांगल्या पद्धतीचं पोझिशनिंग केल्यामुळे त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही कॉम्पिटिटिव्ह ब्रँड यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे तो ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून असेल किंवा इतर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन शेअरिंगच्या माध्यमातून कंझ्युमरपर्यंत पोहोचवल्यामुळे त्या ठिकाणी दोन ब्रँडमधले जे काही डिफरन्स आहे ते आयडेंटिफाय करणं असेल किंवा त्यांच्याबद्दलची जी काही नॉलेज लेवल आहे ती कंझ्युमरची आपल्याला वाढलेली दिसून येते. आणि त्याच्या माध्यमातूनच ॲप्रोप्रिएट प्रोडक्ट असेल किंवा ॲप्रोप्रिएट ब्रँड सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ॲटिट्यूड कंझ्युमर ॲटिट्यूडच्या माध्यमातून अल्टिमेटली कंझ्युमरचं जे काही नॉलेज आहे ते ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्ह झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने ॲटिट्यूड जो आहे कंझ्युमर ॲटिट्यूड याच्या माध्यमातून नॉलेज फंक्शन जे आहे ते देखील आपल्याला रन केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीची वेगळी फंक्शन जी आहेत ती कंझ्युमर ॲटिट्यूडची या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. नेक्स्ट इज कॉम्पोनंट्स ऑफ ॲटिट्यूड. तर ॲटिट्यूडचे कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ते कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is beliefs. These are established perception about the attitude object. It is something that an individual believe to be true. For example, a person might believe that the computerization reduces the job security or increase the competitive ability of the company. These beliefs are perceived fact that the person has acquired from the past experience and other form of learning. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला फॅक्टर दिलं किंवा फर्स्ट आपल्याला कॉम्पोनंट दिलं तो म्हणजेच बिलीफ्स. तर बिलीफ म्हणजेच काय तर एखाद्या ऑब्जेक्टबद्दल त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही परसेप्शन कंझ्युमर माइंडमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या माइंडमध्ये ठिकाणी तयार झालेले असतात त्याला सगळं आपण बिलीफ्स असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखादं ऑब्जेक्ट असेल किंवा एखादी प्रोडक्ट असेल याच्याबद्दलचे जे काही वेगळ्या प्रकारचे जे काही परसेप्शन्स ठिकाणी कंझ्युमर माइंडमध्ये ठिकाणी तयार झालेले असतात त्याला सगळे आपण बिलीफ्स असं म्हटलं जातं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर कम्प्युटरायझेशनमुळे त्या ठिकाणी जॉब सिक्युरिटी जी आहे ती आपल्याला रिड्यूस झालेली दिसून येईल. त्याचबरोबर कंपनीची जी काही कॉम्पिटिटिव्ह ॲबिलिटी आहे ती आपल्याला इन्क्रीज झालेली दिसून येईल. अशा प्रकारचे जे काही बिलीव्स आहेत किंवा बिलीफ्स आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. मग हे बिलीफ्स जे आहेत ते कोणत्या मुळे त्या ठिकाणी तयार होतात किंवा कोणत्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार होत असतात
तर त्या कन्झ्युमरचा किंवा त्या व्यक्तीचा जो काही पास्ट एक्सपिरियन्स असेल किंवा त्याचे जे काही इतर लर्निंग सोर्सेस असतील याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते काही बिलीफ्स असतील किंवा त्याचे जे काही परसेप्शन असेल हे त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रोडक्टबद्दल किंवा त्या एखाद्या सिच्युएशनबद्दल असेल किंवा एका स्पेसिफिक ऑब्जेक्टबद्दल जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. आणि हे जे काही बिलीफ्स असतील याच्या माध्यमातूनच कन्झ्युमर माइंडमध्ये त्या ठिकाणी प्रोडक्टबद्दल असेल किंवा त्या ऑब्जेक्टबद्दल ॲटिट्यूड जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज फिलिंग्स. Feelings represent the positive or negative evaluation of the attitude object. Some people think the computerization is the good while the other thing is bad. Favor or the disfavor of the computerization represent the assessed feeling toward the attitude object. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॉम्पोनंट दिला तो म्हणजेच फिलिंग. तर फिलिंग म्हणजेच काय, तर एखाद्या ऑब्जेक्टबद्दल किंवा एखादं प्रोडक्ट असेल, एखादी सर्व्हिस असेल, एखादी व्यक्ती असेल किंवा इतर जे काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील त्याच्याबद्दलचे जे काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे त्याला सर ठिकाणी आपण फिलिंग्स असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या स्पेसिफिक ऑब्जेक्टबद्दल आपलं जे काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे त्याला सगळे आपण फिलिंग असं म्हटलं जातं. आणि याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी ॲटिट्यूड हे त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म झालेले दिसून येतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर काही लोक ही त्या ठिकाणी कम्प्युटरायझेशन हे चांगलं आहे असं म्हणतात, तर काही लोक कम्प्युटरायझेशन हे बॅड आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच ते कम्प्युटरायझेशनबद्दल त्या ठिकाणी कन्झ्युमर माइंडमध्ये जे काही बिलीफ्स असतील किंवा जे काही त्या ठिकाणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी कन्झ्युमरने केलेलं आहे किंवा त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीने केलेलं आहे त्यालाच त्या ठिकाणी आपण कम्प्युटरायझेशनबद्दलचे त्या व्यक्तीचे फिलिंग्स असं आपण म्हटलं जातं. मग हे फिलिंगच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रोडक्टबद्दल असेल किंवा ते जे काय ऑब्जेक्ट असेल त्याच्याबद्दल असेसमेंट ही त्या ठिकाणी आपल्याला केलेली दिसून येते. म्हणजे त्याच्या फेवरेबलमध्ये किंवा डिसफेवरेबलमध्ये जे काही त्याचं फिलिंग्स असतील त्याच्या माध्यमातून त्या ऑब्जेक्टबद्दल त्या ठिकाणी आपल्याला असेसमेंट ही केलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी फिलिंग्सच्या माध्यमातून देखील ॲटिट्यूड जो आहे तो ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज बिहेवियरल इंटेन्शन. दिस इंटेन्शन मोटिवेट अ पर्सन टू फॉलो द पर्टिक्युलर बिहेवियर इन रिगार्ड टू ॲटिट्यूड ऑब्जेक्ट. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॉम्पोनंट दिला जातो म्हणजेच बिहेवियरल इंटेन्शन. तर बिहेवियरल इंटेन्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी एखाद्या ऑब्जेक्टबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जे काही पर्टिक्युलर बिहेवियर जे आहे हे त्या ठिकाणी फॉलो केलं जातं. म्हणजेच या इंटेन्शनच्या माध्यमातून जे काही पर्टिक्युलर बिहेवियर आहे इतर व्यक्तींच्या माध्यमातून केलं जाणारं जे काही बिहेवियर आहे ते त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करायला भाग पाडलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी बिहेवियरल इंटेन्शनच्या माध्यमातून देखील कन्झ्युमर ॲटिट्यूड जे आहे ते आपल्याला तयार झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने बिलीफ्स, फिलिंग आणि बिहेवियरल इंटेन्शन या तीन गोष्टींच्या माध्यमातून प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा जो काही एखाद्या गोष्टीबद्दलचा ॲटिट्यूड जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. अशा पद्धतीचे वेगळे कॉम्पोनंट जे आहेत हे ॲटिट्यूडच्या या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट इज नेचर ऑफ द फीचर ऑफ कन्झ्युमर ॲटिट्यूड. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे कन्झ्युमर ॲटिट्यूडचे काही नेचर्स किंवा काही फीचर्स या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. तर ते नेचर किंवा फीचर कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज डायरेक्शन. ॲटिट्यूड हॅव अ डायरेक्शन विच कुड बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. अ कन्झ्युमर कुड हॅव अ फिलिंग ऑफ लाईक ऑर डिसलाईक टुवर्ड अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. तर फर्स्ट फीचर दिलं ते म्हणजे डायरेक्शन. म्हणजेच ॲटिट्यूडला आपल्याला डायरेक्शन असलेलं दिसून येतं. म्हणजेच ॲटिट्यूड हा एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतं. त्यामुळे कन्झ्युमर ॲटिट्यूड जो आहे त्याला एक डायरेक्शन, पॉझिटिव्ह डायरेक्शन किंवा निगेटिव्ह डायरेक्शन त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की कन्झ्युमर ॲटिट्यूडचा जर विचार केला तर एखाद्या प्रोडक्ट असेल किंवा एखाद्या सर्व्हिसचा जर आपण कन्झ्युमर माइंडच्या माध्यमातून विचार केला तर त्या ठिकाणी प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस त्याला एकतर लाईक किंवा डिसलाईक त्या कन्झ्युमरच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच ते प्रोडक्ट जे आहे ते काही वेळेला लाईक केलं जातं तर एखादं प्रोडक्ट जे आहे ते कन्झ्युमरच्या माध्यमातून डिसलाईक केलं जातं किंवा एखादी सर्व्हिस जी आहे ती लाईक केली जाते किंवा काही कन्झ्युमरच्या माध्यमातून डिसलाईक केली जाते. अशा पद्धतीने ॲटिट्यूडला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा पद्धतीचे डायरेक्शन त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज सिच्युएशन स्पेसिफिक. ॲटिट्यूड आर सिच्युएशन स्पेसिफिक. दे टेक अ प्लेस विदिन द सिच्युएशन. कन्झ्युमर डू नॉट बिहेव इन अ युनिफॉर्म मॅनर ऑलवेज. Next is observation. Attitude cannot be observed directly. Out of the three components of attitude, beliefs and feelings are invisible. Only the behavior is visible. This is the reason it is said that the attitude cannot be seen. They can be only resound from the way the consumer behave. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच ऑब्झर्वेशन.
तर ॲटिट्यूड जो आहे तो आपण डिरेक्टली त्या ठिकाणी ऑब्झर्व करू शकत नाही. म्हणजेच आपण मगाशी जे कॉम्पोनंट बघितले होते ॲटिट्यूडचे, त्यामध्ये बिलीफ्स असतील किंवा फिलिंग्स असतील, हे त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली त्या ठिकाणी दिसत नाहीत किंवा इनव्हिजिबल त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. तर कन्झ्युमर बिहेवियर जे आहे हे त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी आपल्याला व्हिजिबल असलेलं दिसून येतं. त्यामुळेच कन्झ्युमर ॲटिट्यूड जो आहे तो ठिकाणी आपण डिरेक्टली ऑब्झर्व करू शकत नाही. तर कन्झ्युमरचं जे काही बिहेव आहे किंवा कन्झ्युमर कशा पद्धतीने त्या ठिकाणी बिहेव करतोय त्यानुसार कन्झ्युमर ॲटिट्यूड हा त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की कन्झ्युमर ॲटिट्यूड जो आहे तो आपण डिरेक्टली त्या ठिकाणी ऑब्झर्व न करता त्याचे फिलिंग्स असतील किंवा त्याचे बिलीफ्स असतील हे तरी काही आपण त्या ठिकाणी डिरेक्टली ऑब्झर्व करू शकत नाही. तर त्याचं जे काही बिहेवियर असेल, म्हणजे एखाद्या प्रोडक्टबद्दल असेल, एखाद्या सर्व्हिसबद्दल, एखाद्या सिच्युएशनमध्ये तो कशा पद्धतीने बिहेव करतोय त्यानुसार त्याचे बिलीफ्स असतील, त्याचे फिलिंग्स असतील किंवा त्याचा जे काही ॲटिट्यूड आहे तो आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. Next is object oriented. Attitude are object oriented. A consumer has a feeling and beliefs toward the product, price, store, promotion, etc. It is quite like the consumer begin with the mixed feelings and later develop a positive feeling when the product is shown to him. तर नेक्स्ट ठिकाणी फीचर दिले ते म्हणजेच कन्झ्युमर ॲटिट्यूड जो आहे तो ऑब्जेक्ट ओरिएंटेड त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजेच कन्झ्युमर ॲटिट्यूड किंवा त्याचे जे काही फिलिंग्स असतील किंवा त्याचे जे काही बिलीफ्स असतील ते स्पेसिफिक प्रोडक्टबद्दल त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर ते प्रोडक्टची प्राईस असेल, स्टोअर असेल किंवा त्याचं प्रमोशन कशा पद्धतीने केलं जातं त्यानुसार त्या ठिकाणी बिलीफ्स आणि फिलिंग हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी कन्झ्युमर ॲटिट्यूड जो आहे तो स्पेसिफिक प्रोडक्टबद्दल ऑब्जेक्ट ओरिएंटेड त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला एखादा प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी कन्झ्युमर जात असतो त्यावेळेला या सर्व गोष्टी एकत्रित करून त्याचं मिक्स फिलिंग त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेलं दिसून येतं. म्हणजेच प्रोडक्ट कशा पद्धतीचं आहे, त्याचं प्राईस कशा पद्धतीचं आहे, तो कोणत्या स्टोअरमधून त्या ठिकाणी आपण खरेदी करतोय, त्याचबरोबर त्याचं प्रमोशन कशा पद्धतीने केलं जातं आहे, या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट ॲटिट्यूड जो आहे तो आपल्याला तयार केलेला दिसून येतो. आणि ज्या वेळेला ॲक्च्युअल प्रोडक्ट त्या ठिकाणी कन्झ्युमर बघत असतो किंवा त्याला शो केलं जातं त्यावेळेला पॉझिटिव्ह फिलिंग जे आहेत किंवा ॲक्च्युअल फिलिंग जे आहे ते आपल्याला डेव्हलप झालेले, ॲक्च्युअल ॲटिट्यूड त्या ठिकाणी डेव्हलप झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने ॲटिट्यूड जो आहे तो ऑब्जेक्ट ओरिएंटेड त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. नेक्स्ट इज लर्न प्रीडिस्पोजिशन. ॲटिट्यूड आर लर्न. ॲटिट्यूड फॉर्मेशन इज इन्फ्लुएन्स बाय द नीड, मोटिवेशन, परसेप्शन अँड लर्निंग. ॲटिट्यूड आर फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ द फॉलोइंग थिंग्स. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच लर्न प्रीडिस्पोजिशन. म्हणजेच ॲटिट्यूड जो आहे तो ठिकाणी लर्न केला जातो, त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचे फॅक्टर जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला इन्फ्लुएन्स करताना दिसून येतात. मग ते कोणकोणते फॅक्टर आहेत तर नीड्स असतील, त्याचबरोबर मोटिवेशन असेल, त्याचबरोबर परसेप्शन असेल, लर्निंग असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कन्झ्युमर ॲटिट्यूडवरती आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतात. तर कन्झ्युमर ॲटिट्यूड जो आहे तो कोणकोणत्या गोष्टींच्या माध्यमातून त्या ठिकाणी फॉर्म केला जातो किंवा कोणकोणत्या गोष्टींचा रिझल्ट म्हणून त्या ठिकाणी कन्झ्युमर ॲटिट्यूड हा तयार होत असतो. त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढे दिलेल्या आहेत, त्या आपण आता पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज एक्सपिरियन्स विथ द प्रोडक्ट अँड सर्व्हिस ऑफरिंग. म्हणजेच आपल्याला जे काही प्रोडक्ट अँड सर्व्हिस ऑफर केले जातात त्याचा पास्ट एक्सपिरियन्स काय आहे, ते यूज केल्याच्या नंतर आपल्याला कशा पद्धतीचा एक्सपिरियन्स आला आहे त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ॲटिट्यूड फॉर्मेशन हे झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज इंटरॅक्शन विथ द फॅमिली, फ्रेंड, पियर अँड कलिग्स एक्सेट्रा. म्हणजे त्या ठिकाणी आपले फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील, त्याचबरोबर आपले कलिग्स असतील, यांच्याबरोबर इंटरॅक्शन केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळते, त्यांचे एक्सप्रेशन काय आहेत किंवा त्यांचे एक्सपिरियन्स काय आहेत त्या प्रोडक्टबद्दल, याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कन्झ्युमर ॲटिट्यूड हा तयार झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज इन्फॉर्मेशन ऑब्टेन्ड फ्रॉम द ॲडव्हर्टिजमेंट, डीलर्स अँड सेल्स फोर्स. म्हणजे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट असेल, डीलर्स असतील, त्याचबरोबर सेल्स फोर्स असेल, यांच्या माध्यमातून जे काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून देखील कन्झ्युमर ॲटिट्यूड जे आहे ते आपल्याला तयार झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने या तीन गोष्टींच्या माध्यमातून म्हणजेच आपला पास्ट एक्सपिरियन्स काय आहे, त्याचबरोबर आपले फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील, त्याचबरोबर कलिग्स असतील, यांच्याबरोबर इंटरॅक्शन केल्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून मिळणारी इन्फॉर्मेशन असेल, त्याचबरोबर ॲडव्हर्टिजमेंट असेल, डीलर्स असतील किंवा सेल्स फोर्स असेल, यांच्या माध्यमातून मिळणारी इन्फॉर्मेशन, या तीन गोष्टींच्या माध्यमातून त्या ठिकाणी कन्झ्युमर ॲटिट्यूड हा देखील आपल्याला तयार झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज कन्सिस्टन्सी. ब्रॉडली द ॲटिट्यूड आर कन्सिस्टंट. दे डू नॉट चेंज फ्रिक्वेंटली. They change only when the something is done to change them. Consumer behavior is largely consistent, but we cannot say the same about the beliefs and feeling. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच कन्सिस्टन्सी. तर ॲटिट्यूड जो आहे तो आपल्याला लाँग टाईमसाठी ठिकाणी कन्सिस्टंट त्या ठिकाणी समान असलेला दिसून येतो. परंतु त्या ठिकाणी एखादी सिच्युएशन त्या ठिकाणी घडली असेल किंवा एखादी गोष्ट त्या ठिकाणी घडल्यामुळे त्याचा जर इफेक्ट त्या ॲटिट्यूडवरती होत असेल तर त्याच्या माध्यमातून कन्झ्युमर ॲटिट्यूड हा ठिकाणी आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. परंतु मोठ्या प्रमाणात कन्झ्युमर ॲटिट्यूड हा ठिकाणी कन्सिस्टंट सेम असलेला दिसून येतो.
तर ॲटिट्यूड जो आहे तो चेंज का होत असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की कंझ्युमर बिहेवियर हे त्या ठिकाणी लॉंग टाईमसाठी आपल्याला कन्सिस्टंट असतं, परंतु ज्याप्रमाणे सिच्युएशन बदलत जाते किंवा ज्याप्रमाणे वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत जात असतात, आपल्याला येणारे एक्सपिरियन्स असेल, मिळणारं नॉलेज असेल, याच्यामुळे त्या गोष्टीबद्दलचे आपले जे काही बिलीफ्स असतील किंवा आपले फिलिंग्स असतील हे त्या ठिकाणी चेंज होत जातात. त्यामुळे कंझ्युमर ॲटिट्यूड जो आहे तो ठराविक काळानंतर आपल्याला चेंज झालेला दिसून येतो, परंतु मोस्ट ऑफ द टाईम कंझ्युमर ॲटिट्यूड हा त्या ठिकाणी आपल्याला कन्सिस्टंट त्या ठिकाणी सिमिलर असलेला आपल्याला दिसून येतो. Next is conditioning. When the consumer are repeatedly exposed to the information it form the basis of learning, consumer develop a positive attitude which bring rewards. As there is an element of gain, they develop a positive attitude toward the object or event. For example, the store offer a membership to the consumer. Every time he buy from the same store, he get a discount. Rewards become a source of developing positive attitude. नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच कंडिशनिंग. तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की कंझ्युमरला ज्याप्रमाणे लर्निंग होत जातं, ज्याप्रमाणे वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लर्न केल्या जातात, त्यानुसार वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी कंझ्युमर आपल्याला कलेक्ट करताना दिसून येतो. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की वेगळ्या प्रकारचे जे काही रिवॉर्ड्स असतील याच्यामुळे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजे ज्याप्रमाणे वेगळ्या प्रकारचे रिवॉर्ड्स त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतात, एखाद्या प्रोडक्टच्या माध्यमातून असेल, एखाद्या सर्व्हिसच्या माध्यमातून असेल, त्यामुळे त्या प्रोडक्टबद्दल असेल किंवा सर्व्हिसबद्दल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ह्या ठिकाणी कंडिशन आहे, म्हणजे ज्याप्रमाणे वेगळ्या प्रकारचे गेन किंवा वेगळ्या प्रकारचे रिवॉर्ड्स त्या ठिकाणी आपल्याला मिळत जातात, त्यानुसार त्या गोष्टीबद्दलचा जो काही ॲटिट्यूड आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप होताना दिसून येतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर वेगळ्या स्टोअरच्या माध्यमातून कंझ्युमरला त्या ठिकाणी मेंबरशिप ही प्रोव्हाइड केली जाते आणि ती मेंबरशिप घेतल्याच्या नंतर कंझ्युमर हा त्या सेम स्टोअरमधून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक टाईमला त्या ठिकाणी खरेदी करताना दिसून येतात आणि त्यावेळेला वेगळ्या प्रकारचं जे काही डिस्काउंट आहे ते त्या ठिकाणी दिलं जातं. त्यामुळे त्या स्टोअरबद्दल असेल त्या ठिकाणी त्या कंझ्युमर माइंडमध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा तयार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारचे जे काही रिवॉर्ड्स आहेत या रिवॉर्ड्सच्या माध्यमातून कंझ्युमर ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कंझ्युमरच्या माइंडमध्ये आपल्याला तयार करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने कंझ्युमर ॲटिट्यूड हा त्या ठिकाणी कंडिशनिंग त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे रिवॉर्ड्स मिळत असतात त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार झालेले दिसून येतात आणि ज्यावेळेला रिवॉर्ड्स मिळत नाही त्यावेळेला त्या स्टोअरबद्दल असेल किंवा प्रोडक्टबद्दल निगेटिव्ह ॲटिट्यूड हे तयार झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज डायनॅमिक. Dynamic attitude means a positive attitude to something. The consumer is self-motivated and is willing to learn. An attitude is a psychological tendency that is expressed by evaluating a particular entity with some degree of favor or disfavor. Attitude become a dynamic when the consumer change from the negative to positive attitude and vice versa. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच डायनॅमिक. तर कंझ्युमर ॲटिट्यूड हा ठिकाणी आपल्याला डायनॅमिक असलेला दिसून येतो. म्हणजेच डायनॅमिक म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड करून इतर ॲटिट्यूडकडे त्या ठिकाणी आपल्याला चेंज हा ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने कंझ्युमर ॲटिट्यूड हा डायनॅमिक असलेला दिसून येतो. त्याचबरोबर कंझ्युमर जे आहे हे त्या ठिकाणी सेल्फ मोटिवेटेड असतात, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी लर्न करत असतात. त्यामुळे कंझ्युमर ॲटिट्यूड जो आहे हा त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्या फेवरेबलमध्ये किंवा डिसफेवरेबलमध्ये त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही गोष्टी असतील ह्या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या दिसून येतात. त्यामुळे कंझ्युमर ॲटिट्यूडमध्ये आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. तर कंझ्युमर ॲटिट्यूड त्या ठिकाणी डायनॅमिक केव्हा होतो तर ज्यावेळेला कंझ्युमर जो आहे तो निगेटिव्ह ॲटिट्यूडकडून पॉझिटिव्ह ॲटिट्यूडकडे चेंज होत जातो किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडकडून ज्यावेळेला निगेटिव्ह ॲटिट्यूडकडे चेंज होतो त्यावेळेला ठिकाणी कंझ्युमर ॲटिट्यूड हा डायनॅमिक त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगळे फीचर जे आहेत या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. नेक्स्ट इज स्ट्रक्चर. ॲटिट्यूड हॅज इट्स ओन स्ट्रक्चर. देर आर 3 कॉम्पोनंट्स ऑफ द ॲटिट्यूड स्ट्रक्चर विच आर फॉलोज. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फीचर दिले ते म्हणजे स्ट्रक्चर. तर कंझ्युमर ॲटिट्यूड जो आहे त्याचं एक स्वतःचं असं स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजे स्ट्रक्चर जे आहे ते 3 कॉम्पोनंटच्या माध्यमातून तयार झालेलं दिसून येतं. मग ते 3 कॉम्पोनंट कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज अफेक्टिव्ह कॉम्पोनंट. These relate to the person feeling and emotion about the attitude or objective. For example, I am afraid of the aggressive salesman. तर हे फर्स्ट आपल्याला कॉम्पोनंट दिले तर म्हणजेच अफेक्टिव्ह कॉम्पोनंट्स. तर अफेक्टिव्ह कॉम्पोनंट्स कोणकोणते तर एखाद्या ऑब्जेक्टबद्दल त्या व्यक्तीचे जे काही फिलिंग्स असतील किंवा इमोशन्स असतील
हे त्या ठिकाणी आपल्या कन्झ्युमर ॲटिट्यूडवरती इफेक्ट करताना दिसून येतात. म्हणजेच कन्झ्युमर ॲटिट्यूडमध्ये चेंज कशा पद्धतीने होत असतो, तर आपले जे काय एखाद्या ऑब्जेक्टबद्दल जे काही फिलिंग्स असतील किंवा इमोशन्स असतील त्यानुसार कन्झ्युमर ॲटिट्यूड हा ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. आणि ज्यावेळेला त्या ऑब्जेक्टबद्दल आपले जे काही फिलिंग्स आणि इमोशन ज्यावेळेला चेंज होतात त्यानुसार त्या ठिकाणी कन्झ्युमर ॲटिट्यूड हा त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही अफेक्टेड कॉम्पोनंट्स आहेत याच्या माध्यमातून कन्झ्युमर ॲटिट्यूड जो आहे तो आपल्याला तयार झालेला दिसून येतो. Next is behavioral components. It relates to the behavioral element associated with the attitude. Here the attitude respond to the internal and external stimuli. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॉम्पोनंट दिले आहे म्हणजेच बिहेवियरल कॉम्पोनंट. म्हणजेच त्या ठिकाणी कन्झ्युमर बिहेवियरचे जे काही ॲटिट्यूडचे रिलेटेड जे काही इलेमेंट्स असतील त्याचा देखील इफेक्ट हा कन्झ्युमर बिहेवियरवरती आपल्याला किंवा कन्झ्युमर ॲटिट्यूडवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या बिहेवियरमधले जे काही इलेमेंट आहेत किंवा बिहेवियरमध्ये असणारे जे काही वेगळ्या प्रकारचे इलेमेंट आहेत त्याचा इफेक्ट देखील त्या ठिकाणी आपल्या कन्झ्युमर ॲटिट्यूडवरती आपल्याला झालेला दिसून येतो. आणि त्याच्या माध्यमातूनच कन्झ्युमर ॲटिट्यूड जो आहे तो आपल्याला तयार झालेला दिसून येतो. त्याचबरोबर कन्झ्युमर ॲटिट्यूड जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इंटरनल आणि एक्सटर्नल स्टिम्युलाई आहेत त्यानुसार त्याकडे आपल्याला रिस्पॉन्ड करताना दिसून येतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे काही बिहेवियरल कॉम्पोनंट आहेत याचा अफेक्ट देखील किंवा याच्या माध्यमातून देखील आपल्याला कन्झ्युमर ॲटिट्यूड हा तयार झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट. इट इज रिलेटेड टू द पर्सन बिलीव्स अँड द नॉलेज अबाउट द ॲटिट्यूड ऑब्जेक्ट. तर नेक्स्ट या ठिकाणी कॉम्पोनंट दिले तो म्हणजेच कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट. तर कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट म्हणजेच कोणकोणते, तर एखाद्या ऑब्जेक्टबद्दल एखाद्या कन्झ्युमरचे जे काही बिलीफ्स असतील किंवा त्याचं जे काही नॉलेज असेल त्याच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी ॲटिट्यूड त्या ठिकाणी तयार होत असतो त्याला ठिकाणी आपण कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट्स असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखाद्या ऑब्जेक्टबद्दल एखाद्या व्यक्तीचे जे काही फिलिंग्स बिलीफ्स असतील किंवा त्याचं जे काही नॉलेज आहे त्याला सगळे आपण कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट असं म्हटलं जातं. आणि याचा इफेक्ट देखील कन्झ्युमर ॲटिट्यूडवरती होत असतो. त्याचबरोबर याच्या माध्यमातून कन्झ्युमर ॲटिट्यूड जो आहे तो आपल्याला तयार झालेला दिसून येतो. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स आहेत याच्या माध्यमातून कन्झ्युमर ॲटिट्यूड हा ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची फीचर जी आहेत ती या ठिकाणी किंवा नेचर जी आहे ती कन्झ्युमर ॲटिट्यूडची या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत.